काय सांगाल पाटील साहेब, आपण एक आज आगळं वेगळं आंदोलन करत जिल्हा परिषदेवर आलात आणि तुमच्या काय काय मागण्या आहेत? मी संजय पाटील खंडापूरकर, खंडापूरचा माजी सरपंच. जल जीवन मिशन योजना या योजनेअंतर्गत विहीर पाईपलाईन स्विच मंजूर झाल्यानंतर त्या विहिरीसाठी जागा नव्हती. आमच्या पाठपुरामुळे तुमच्या माध्यमातून ग्रामस्थाच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाची जागा आम्ही विनामूल्य घेतल्यानंतर विहीर खोदकाम, विहिरीचं बांधकाम झालं, स्विच रूम झाली आणि आज तक आहेत पाईपलाईन नाही. पाईपलाईन का नाही तर पाईपलाईनसाठी शासनाकडे बजेट नाही. हा खंडापूरचा विषय नाही, महाराष्ट्र शासनाचा विषय आहे. काँग्रेसच्या काळामध्ये 2 योजना केल्या साहेब, इन टाईममध्ये योजना केल्या. ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे जमा झाले काँग्रेसच्या काळात. आणि आताची जी योजना आहे जल जीवन, हा फक्त प्रचार आहे, नुसता भ्रष्टाचार आहे. आज आपण भीक मागो आंदोलन केलं, म्हणजे शासनाला तुम्ही निधी गोळा करून देताय. हो, आज ही वेळ सर्वसामान्यांवर का आली? काही शासनाच्या उदासीनतेमुळे आली. शासनाची उदासीनता आहे. हर घर नल हर घर जल असा त्यांचं एक स्लोगन आहे सर. पण ते स्लोगन हे अक्षरशः म्हणजे त्याचं अंमलबजावणी नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा गावात आलेला नाही. हे महाराष्ट्राचं विधारक चित्र आहे सर. या चित्राला बदलण्यासाठी काय नेमकं तुम्हाला करावं असं वाटतं शासन? ह्या चित्राला बदलण्यासाठी एकटाच संजय पाटील खंडापूर चालत नाही साहेब. हजारो संजय पाटील खंडापूर तयार झाले पाहिजे. तेव्हा ह्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासनाला कुठेतरी जाग येईल साहेब. पालक कोण आहे? तसं मी आई आहे. गावाच्या पाठबळावर, गावाच्या मदतीने योजनेचा पाठपुरावा योजना आणली. वेळेच्या आत विहिरीचं खोदकाम, बांधकाम केलं साहेब. स्विच रूम बांधली. आज तक आहेत पाईपलाईन झालेली नाही. मग या आता जर समजा तुमच्या या आंदोलनाला दखल न घेता आणि हे जर काम अपूर्णच राहिलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? प्रसंगी आत्मदहन करावं लागेल साहेब. शिवसाहेबाच्या दालनामध्ये मला आत्मदहन करावं लागेल. हे तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला कळवित आहे, सुचवित आहे.